सामन्यासाठी पंच म्हणून एकंदरीत या स्पर्धेसाठी पंच म्हणून शिवराज परब, त्याचबरोबर वराडकर सर असे दोन दिग्गज पंच आपल्याला दिसत आहेत। सामन्याची झालेली सुरुवात पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव जातोय आणि एकंदरीत पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती केली जात आहे। धावसंख्येला अजून सुरुवात व्हायची आहे ती समाधान क्रिकेटर्स संघाचे, ती अर्थात माऊली कर्णे संघाविरुद्ध। अकुट टप्प्यात पुलचा फटका, फसलाय फटका, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, जोपर्यंत क्षेत्ररक्षक पाठलाग करेल चेंडूवरती धावा मिळेल, परतीची फेक करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी ती मात्र पूर्ण केली गेली आणि या 2 धावेने धावसंख्येला झालेली सुरुवात एकंदरीत या सामन्यामध्ये ती समाधान क्रिकेटर्स संघाचे, ती अर्थात माऊली कर्णे संघाविरुद्ध। अरविंद धरणे आपली आवश्यकता, अरविंद धरणे पहिल्या 2 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, 2 अशी धावसंख्या धावफलकावरती। पुढचा चेंडू फुलर लेंथ पद्धतीचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय, बीड होतोय फलंदाज, बीड होतोय यष्टीरक्षक, बाय चिकून पंच शिवराज परब आमच्याकडे करतायत, तोपर्यंत एकेरी धावेची भर ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये। एकंदरीत धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 3 अशी धावसंख्या ही धावफलकावरती समाधान क्रिकेटर्स बेडशी संघाचे खेळताना दिसतोय माऊली कर्णे संघाविरुद्ध या अतिशय महत्त्वपूर्ण अशा सामन्यामध्ये। शपलौद त्या ठिकाणी लेग साइड ऑफ स्टंपच्या बाहेर शपलौद लेग साइडच्या दिशेने खेचून फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्या स्थिरावलेली ही 3 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत पहिल्या षटकातल्या पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर मारलाय फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे, चेंडू निश्चितपणे पार करेल सीमारेषा, अजून एक चौकार, ज्या चौकाराची नोंद या ठिकाणी केली जाते समाधान क्रिकेटर्सच्या डावामध्ये आणि संघाची धावसंख्या बघता बघता येऊन पोहोचली 7 धावांच्या टप्प्यावरती। पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावर 7 धावा धावफलकावरती अशी धावसंख्या। नाणेफेक जिंकल्यानंतर खरं तर प्रथम फलंदाजी करताना या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये दिसतोय तो समाधान क्रिकेटर्स संघ खेळताना दिसतोय माऊली कर्णे संघाविरुद्ध। पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेर, बीड होतोय यश फलंदाज, बीट झाला यष्टीरक्षक वाईड आणि त्या मोबदल्यात अतिरिक्त एक, एकंदरीत 2 धावांची निश्चितपणे भर ही संघाच्या खात्यामध्ये। धावसंख्या एकंदरीत 9 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती अप्रगती पथावर। पुढचा चेंडू या ठिकाणी कट केला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगला, एकेरी धावेची भर निश्चितपणे 6 षटकाच्या सांगतेला घातली जाते। पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ हा मैदानावरती होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या उभारली ती समाधान क्रिकेटर्स संघानं, ती अर्थात माऊली कर्णे संघाविरुद्ध या एलिमिनेटर राऊंडच्या सामन्यामध्ये। सामन्याचं महत्त्व एवढं आहे की जो संघ सामना हरेल त्याला या स्पर्धेतनं आपला गाशा गुंडाळावा लागेल, या स्पर्धेतनं त्याचा रस्ता या ठिकाणी त्याचा फेरी त्याची एकंदरीत सफर त्याचा प्रवास या स्पर्धेतला संपणार आहे। त्यामुळे दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा सामना आपण बघतोय या मैदानावरती अनुभवतोय। पहिल्या षटकाचा खेळ संपला, पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपला, आता मात्र क्षेत्ररक्षण भैलावलेल्या स्थितीमध्ये मैदानाचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळेल आणि क्षेत्ररक्षण आता त्या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्ररक्षक डीपला तैनात केला, अधिकचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सीमारेषेचा बचाव करण्यासाठी आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती माऊली कर्णे संघाचा पुढचा गोलंदाज मारलाय फटका, थेट गेलाय झेल, टिपला जातोय किशोर लोंढे नवीन गोलंदाज आणि आत्ता ज्यांनी झेल पकडला तो नाना जुवेकर।
आणि नाना जोयेकर यांची माहिती आम्हाला कळते की आता हा 100वा झेल त्यांनी आपल्या कारकिर्दीत टिपलेला आहे, त्याबद्दल त्यांचं जरा जोरदार टाळ वाजवून आपण कौतुक करूया। आपल्या कारकिर्दीमध्ये 100 झेल टिपणारा हा खेळाडू नाना जोयेकर। नवीन फलंदाज कित्येक वर्षापूर्वी ज्याने दोडामार्ग क्रिकेटची अनेक मैदानं गाजवली तो खेळाडू प्रशांत पाठक येताना दिसतोय। तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी सामना करेल तो किशोरच्या गोलंदाजीचा। पुढचा चेंडू यामध्ये नो बॉलची खूण पंचांकडून केली गेले। आउटसाइड द प्लेइंग एरिया हा चेंडू पिच झाल्यामुळे नो बॉलची खूण आणि निश्चितपणे आमचे मराठीतील एक समालोचक अमोल जमदाडे यांच्या भाषेत हा चेंडू उघडा डोळे बघा नेट। पुढचा चेंडू असेल फ्रीट, तो फ्रीटचा चेंडू एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती। पुढचा चेंडू यामध्ये उजव्या यष्टीच्या बराच बाहेर। पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात झालेत समांतर, त्यामुळे धाव मिळते अवांतर। फ्रीटची संधी निश्चितपणे कंटिन्यू असेल, फ्रीटची संधी अजून एक कायम असेल ती फलंदाज आपल्याला प्रशांतकडे, आणि बघूया प्रशांत आपल्याला मिळालेला फ्रीटच्या संधीचा कितपत फायदा उठवून देतो आपल्या संघाला। पुढे सरसावतोय मोठा फटका खेळण्याच्या इराद्यानं, परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे बीट केलं जात आहे। तो मात्र गोलंदाज किशोर याच्याकडनं एक चांगलं कमबॅक, 2 सलगचे स्क्वेअर चेंडू फेकल्यानंतर किशोरचं या षटकात आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं। पुढचा चेंडू या मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेर। पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत। पुन्हा एकदा एक धाव अवांतरच्या स्वरूपात मिळाली आणि अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या येऊन पोहोचली 13 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला कवचला। एकेरी धावेची भर निश्चितपणे एकेरी धावेनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय प्रशांत आणि संघाची धावसंख्या त्यानं नेऊन ठेवली ती 14 धावांच्या टप्प्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। दुसरा षटकाचा एकंदरीत खेळ चुकी या मैदानावरती हा प्रगतीपथावर। दुसऱ्या षटकाचा विचार केला तर केवळ 3 चेंडू या ठिकाणी झाले। 3 चेंडूंचा अद्यापही खेळ असेल शिल्लक आणि स्ट्राईक एंडवरती आता मात्र सज्ज झालाय तो श्रीकृष्ण। मारलाय फटका, लॉफ्टेड फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, झेल टिपण्याचा प्रयत्न करेल, परंतु हा झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र व्यर्थ ठरतोय। झेल सुटला जातोय आणि या सुटलेल्या संधीचं रूपांतर 2 धावांमध्ये करताना दिसतोय तो फलंदाज संतोष। 2 धावेनं धावसंख्या आता मात्र 16 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले। दुसऱ्या षटकाचा खेळ एकंदरीत प्रगतीपथावरती समाधान क्रिकेटर्स भेडशी संघ खेळताना दिसतोय माऊली कर्णे संघाविरुद्ध। प्रशांत फाटक याच्यासाठी पारितोषिक, प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं पारितोषिक प्रशांत नाईक यांच्याकडून या ठिकाणी जाहीर झाला। आणि पुढच्या चेंडूत मारलेला फटका चौकाराची खूण पंचांकडनं केली गेली आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या देखील 20 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले। दुसरा षटकाचा एकंदरीत खेळ चुके मैदानावर प्रगतीपथावरती 20 अशी धावसंख्या धावफलकावरती। प्रशांत नाईक यांच्याकडनं प्रत्येक षटकाला प्रशांत पाठकच्या 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे। पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय। 20 अशी धावसंख्या ही धावफलकावरती लागलेले, म्हणजे हर प्रत्येक षटकामागे सरासरी 10 धावांची धावगती राखतोय तो अर्थात प्रथम फलंदाजी करणारा समाधान क्रिकेटर्स बेडशीचा संघ। एकंदरीत तिसऱ्या षटकाला मैदानामध्ये होताना दिसेल सुरुवात। तिसऱ्या षटकाचा वैयक्तिक कोटातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक निलेश सज्ज होतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती। सामना करत होतो प्रशांत फाटक, ज्याच्या प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं पारितोषिक प्रशांत नाईक यांच्याकडून। षटकाची सुरुवात एखादा डेड चेंडूने केली, रनअप मध्ये थोडीशी गडबड आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत डेड बॉल ठरवला जातोय पंचांकडून। दोन षटकात 20 अशी धावसंख्या। स्विच इट, रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, परंतु नैसर्गिक अडथळा, फटका बसलाय जरूर। एकंदरीत फक्त एकेरी धावेचा बोनस हा निश्चितपणे संघाला मिळेल।
स्मॉल नाही तर 1 to 3 घालून हो गया रे किती रन काय गेलो दोन धावा रे जरा तिकडचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आपण जरा मागे सरकून उभे राहा. जरा सगळ्यांनी सहकार्य करण्याची विनंती आपल्याला करतो. सगळ्यांनी सहकार्य करा प्लीज. स्कोर 21 झाला पण आता आता तर रन धरला नाही थांबा निलेश पहिला बॉल एक सिंगल आला आणि आता दुसरा बॉल तुला सांगतो थांब गाडी आहे सुद्धा खाली दवलेली बघ सावळे 2 रन स्ट्राइक आता मार गाडी जरा बाहेर काढूची आपण गाडी आहे. चला ज्या गाड्या आहेत मैदानामध्ये त्यांनी कृपया बाहेर लावायच्या प्लीज. सहकार्य करायची विनंती आपल्याला करते. जरा प्लीज जरा गाड्या काढून घ्या पहिला. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बीट होतोय फलंदाज संतोष आपल्याला दिसतोय. फलंदाजी करत असताना पूर्णपणे चकवतोय तो निलेश. एकंदरीत निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावरती केली जाते. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 23 धावांच्या टप्प्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मारलाय फटका लॉफ्टेड फटका चेंडू उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? क्षेत्ररक्षक येतोय झेल टिपतोय. अजून एक गडी जो माघारी परततोय. संतोषची खेळी झाली समाप्त. दुसरा धक्का बसतोय तो समाधान क्रिकेटर्स संघाला माऊली कळणे संघाविरुद्ध आणि संघाची धावसंख्या 23. ज्यानं तो झेल पकडला एक उत्कृष्ट झेल तो कृष्णानं त्या कृष्णाचं देखील अभिनंदन करतो. वयवर्ष 52 खेळाडू कृष्णा आपल्याला दिसतो. त्याने अप्रतिम असा झेल टिपला. बॅट्समनचं नाव सांगा स्ट्राइक नवीन फलंदाज मैदानामध्ये समाधान क्रिकेटर्स भेडशी संघाचा जय भोसले. नवीन फलंदाज कोण जरा सांगा. गुरु नवीन फलंदाज गुरु मैदानामध्ये सामना करत. निलेशच्या गोलंदाजीचा एक चांगलं षटक निलेश या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. मारलाय एक पुलचा देखणा फटका शपलोत पुलचा फटका जातोय सीमा पार 4 धावांसाठी. एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो तो गुरुच्या बॅट मधून आल्याला जणू काही डगआउट मधून सेट होऊन आला की काय असं वाटावं अशी फलंदाजी आपल्याला गुरुची या मैदानावरती पाहायला मिळाले. उजव्या यष्टीच्या बाहेर काहीसा शपल झाला त्याच्यावरती पुलचा एक देखणा फटका खेळलाय. चेंडू जातोय त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या 27 धावांवरती स्थिरावलेली. पुढचा चेंडू बॅटची लागलेली बाहेरची कडा अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. घोषितच्या स्वरूपातल्या केवळ एकेरी धावेसाठी एका चांगल्या षटकाची होतय सांगता. 3 षटकांचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती होतोय समाप्त आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर समाधान क्रिकेटर्स संघाची धावसंख्या माऊली कळणे संघाविरुद्ध खेळताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा अशी धावफलकावरती. सलगच्या 2 चेंडू 2 विकेट घेणाऱ्या खेळाडू 100 रुपयाचं पारितोषिक निलेश प्रशांत नाईक यांच्याकडून. 2 बॉलात 2 विकेट काढणारा प्रशांत नाईक यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकात वाढ झाली आहे. प्रशांत नाईक यांच्या 500 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडू 2 विकेट काढणाऱ्या खेळाडू प्रशांत नाईक यांच्याकडनं 500 रुपये. पुढचा चेंडू या ठिकाणी डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा स्क्वेअरचा इशारा आणि घोषितची स्वरूपातली एकंदरीत 2 धाव्यांचा अतिरिक्त बोनस हा संघाच्या खात्यामध्ये.
नवीन षटकाच्या सुरुवातीला खराब सुरुवात एकंदरीत कृष्णा यांचे, ज्या कृष्णाने या अगोदरच्या एका षटकात एक सुंदर झेल टिपला होता तोच कृष्णा गोलंदाजीच्या मोर्चावर. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय पुढच्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद झालाय आणि यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती कृष्णा यांनी जर विकेट मिळवली तर प्रशांत नाईक यांचा बँक बॅलन्स मात्र 500 ने कमी होणार आहे. आता या चेंडूवरती विकेट काढली तर 500 रुपयाचा बँक बॅलन्स कमी होणार आहे. पहिला बॉलला वाईट आणि एक सिंगल आला. आउट नवीन फलंदाज महेंद्र करमळकर आपल्याला येताना दिसत आहेत. एक जुने जाणते खेळाडू, अनुभवी खेळाडू. सामना करतील ते कृष्णाच्या या चेंडूवरच्या विकेटवरती 500 रुपयाचं पारितोषिक प्रशांत नाईक यांच्याकडनं जाहीर झालंय. या चेंडूवरती विकेट काढावी, प्रशांत नाईक यांचा बँक बॅलन्स 500 ने कमी करावा. परंतु हा संधी मात्र या ठिकाणी हुकली आहे. एक धाव तर निश्चितपणे मिळेल. प्रशांत नाईक यांचा बँक बॅलन्स मात्र सुरक्षित राहतोय. एकेरी धावेची भर निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये होते. रन 31 झाले. धावसंख्या येऊन पोहोचली 31 धावांच्या टप्प्यावरती. चौथ्या षटकाची झालेली सुरुवात या मैदानावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्ञानेश्वर गवस यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे कृष्णासाठी. जर कृष्णा यांनी 2 विकेट काढले तर. मारलाय फटका, गेलाय त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिली धाव तर पूर्ण केली जाईल. दुसरा धावेचा होईल का प्रयत्न आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा सहजगतीने धावून पूर्ण केल्या जातात. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, योग्य समन्वय दिसला या 2 फलंदाजांना आपल्याला या मैदानावरती. 2 धावेने आपलं एकंदरीत धावसंख्या होती ती 33 वरती. पुढचा चेंडू एक लाईव्ह ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडूचा प्रवास बघतो. एकेरी धावेची भर आणि एकारी धावेवरती समाधान मानतायत. एकंदरीत 34 अशी धावसंख्या ही धावफलकावरती लागते. चौथ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुकी या मैदानावरती प्रगती पथावरती. स्ट्रायकरवरती महेंद्र सज्ज होतोय. सामना करतील ते कृष्णाच्या गोलंदाजीचा. 34 अशी धावसंख्या ही धावफलकावरती. पुढे सरसा होता, गडी टिपण्याचा पुढे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु दुसरा बाजूने कृष्णा याने मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अजून एक गडी तंबूच्या विसावला माघारी परततोय. चौथा धक्का बसतोय समाधान क्रिकेटर्स बेडशी संघाला आणि संघाची धावसंख्या 34. बॅट्समन कोण? नवीन फलंदाज मैदानामध्ये सतीश शेटकर जाताना दिसेल. तर स्ट्राईक एंड वरती सज्ज होताना दिसतील. सामना करते ते कृष्णाच्या गोलंदाज. कृष्णा एक आपल्या षटकाची सांगता विकेट न करेल का, 500 रुपयाचा बँक बॅलन्स कमी करेल का, 100 रुपयाचा बँक बॅलन्स कमी करेल का. परंतु त्या ठिकाणी बघा पंचांची खूण वाईड चेंडूचे. अजूनही संधी असेल तर निश्चितपणे 600 रुपयाचा बँक बॅलन्स कमी करण्याचा. 500 रुपयाचा कमी करण्याचा बँक बॅलन्स असेल प्रशांत नाईक यांचा, तर 100 रुपयाचा बँक बॅलन्स कमी करण्याची संधी असेल ती अर्थात ज्ञानेश्वर यांची. परंतु ही संधी देखील हुकते आणि 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत. $530 स्विफ्ट त्याचे फोग आणि 4 षटकाच्या सांगतेकरी 37 अशी धावसंख्या उभारली. अंतिम 6 चेंडूंचा अर्थात एका षटकाचा खेळ असेल शिल्लक. या अगोदरच्या सामन्यात आपण बघितलं होतं की 55 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं निर्धारित 5 षटकांच्या खेळात फ्रेंड सर्कल खोकराल संघानं. परंतु त्या आव्हानाचा सहजगतीने पाठलाग केला होता बाबूशे 11 संघानं. आता मात्र केवळ 37 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. निश्चितपणे चॅलेंजिंग टोटल उभारायचे असेल तर 50 धावांचा टप्पा गाठावा लागेल. तो 50 धावांचा टप्पा गाठेल का समाधान क्रिकेटर्स संघ या शेवटच्या षटकामध्ये. ज्या षटकाची सुरुवात आपण बघतोय पॉइंट कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात टोलावलेल्या 2 धावांच्या जोरावरती. 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या 39 अशी धावसंख्या ही धावफलकावरती स्थिरावलेली. एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम अर्थात 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. महेश लोंढे आपल्याला दिसत आहेत गोलंदाजीच्या मोर्चावरती. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे 5 षटक गोल. स्ट्रायकिंगवरती सज्ज होतोय फलंदाज प्रशांत.
मारलेला फटका गेलाय त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं. एकेरी धावेचे भर, दुसरा धावेचा होईल प्रयत्न आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. सलगच्या या शेवटच्या षटकाचा विचार केला पहिल्या 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावा काढतायत. संघाची धावसंख्या 40 धावांचा टप्पा देखील पार करत 41 वरती येऊन पोहोचलेले ती समाधान क्रिकेटर्स बेडशी संघाचे माऊली कर्णे संघाविरुद्ध या अंतिम षटकाचा खेळ या पहिल्या डावाचा जो की प्रगती पथावर. पुढचा चेंडू या ठिकाणी बघा पंचांचा स्वेअरचा इशारा येतोय आणि स्वेअरच्या स्वरूपात अजून एक अवांतर धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या अवांतर धावेच्या जोरावरती येऊन पोहोचली 42 धावांच्या टप्प्यावरती. अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगती पथावरती 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. पहिली धाव तर पूर्ण केलेली आहे, दुसरी धावेचा होईल प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज मला वाटतं त्या ठिकाणी अडखळतोय, पडतोय आणि फलंदाज मात्र धाव बाद होतोय. निश्चितपणे फलंदाज त्या ठिकाणी दुखापतग्रस्त नाही का, जरा खात्री करा. आणि निश्चितपणे त्या ठिकाणी फलंदाज मात्र बाद. धावसंख्या एकंदरीत येऊन पोहोचलेली 43 धावांच्या टप्प्यावरती. नवीन फलंदाज राकेश महाजन मैदानामध्ये जाताना दिसेल. नॉन स्ट्राइक हँडला संघाचे कर्णधार, संघाचे संघ मालक, संघाचे करता धरता स्वतः मालक बाबी कळिंगण राकेश मैदानामध्ये. मारलाय फटका पॉइंटच्या डोक्यावर. पहिली धाव तर पूर्ण केली जाईल. बघता बघता क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळेल, परतीची फेक करत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि एकंदरीत केवळ 2 धावांवरती मानलंय समाधान. धावसंख्या 45 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली. अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगती पथावर. 45 धावा या धाव फलकावरती लागलेली ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा या मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे झाला इशारा. हा चेंडू स्वेअर असल्याचा. अजून एक अवांतर धावेची भर संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या आता मात्र 46 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले ती 5 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम षटकाचा एकंदरीत या पहिल्या डावाचा खेळ प्रगती पथावर. फुलटॉस चेंडू, लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफच्या दिशेने झेलाची संधी, झेल खाली क्षेत्ररक्षक प्रशांतची खेळी अखेर समाप्त होत आहे. अजून एक धक्का बसतोय, 6वा बसतोय तर समाधान क्रिकेटर्स बेडशी संघाला. संघाची धावसंख्या केवळ 45 धावांवरती स्थिरावलेली. धावा धाव फलकावरती लागलेली धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात. आमचे गुणलेखक गोलू सांगतात की या षटकाचा जर आपण विचार केला तर एकंदरीत शेवटच्या चेंडूचा खेळ असेल शिल्लक. नवीन फलंदाज पप्या मैदानामध्ये अर्थात ओंकार मैदानामध्ये जाताना दिसतोय. सामना करेल तो महेशच्या गोलंदाजीचा. अंतिम चेंडूचा खेळ असेल शिल्लक आणि संघाची धावसंख्या 46 आहे. या अंतिम चेंडूवरती चौकार लगावेल का, 50 धावा पूर्ण करेल का फलंदाजी करणारा समाधान क्रिकेटर्स संघ. फुलटॉस चेंडू, मारलाय फटका, पुलचा फटका, चेंडू जातोय 1 बाउंस सीमा पार. 4 धावा. मी आत्ताच म्हटलं की चौकार लगावेल का, 50 धावा पूर्ण करेल का. चौकार तर लगावलाय, 50 धावा पूर्ण झाल्यात. 51 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. तो हा सामना जिंकण्यासाठी ते प्रतिस्पर्धी संघ माऊली कर्णे संघासमोर आणि क्वालिफायर नंबर 2 मध्ये पोहोचण्यासाठी आणि फ्रेंड सर्कल खोकरल संघाविरुद्ध खेळण्यासाठी. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये. 30 चेंडूत 51 धावांचा यशस्वी रीतीने पाठलाग करत माऊली कर्णे संघ क्वालिफायर नंबर 2च्या सामन्यामध्ये फ्रेंड सर्कल खोकरल संघाविरुद्ध खेळेल का, की दुसऱ्या बाजूने या 51 धावांचं रक्षण करणारे सक्षम गोलंदाजी आहे का समाधान क्रिकेटर्स बेडशी संघाकडे. आणि तो संघ ठरेल दुसरा संघ क्वालिफायर मध्ये पोहोचणारा जो खेळ फ्रेंड सर्कल खोकरल संघाविरुद्ध. सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये निश्चितपणे बदल होताना दिसतोय. मी माझे साथी समालोचक ऋषी आपल्याला विनंती करतो की या सामन्याचा दुसऱ्या डावाचं समालोचन आपण करावं.
ते खेळाडू यांचं आगमन मैदानाच्या आत होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे मंडळाच्या वतीनं. या सामन्यात या इनिंगमध्ये कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली आपल्या ओव्हरमध्ये तर विकेटची हॅट्रिक घेतली तर त्याला 500 रुपये, ओव्हर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक संघमालक राकेश महाजन यांच्याकडनं लगावण्यात येत आहे. स्ट्राईक हँडवर कृष्णा नाईक तर नॉन स्ट्राईक हँडवर निलेश धरणे पाहायला मिळतोय. तब्बल लक्ष ठेवलंय ते म्हणजे 51 धावांचं पाठलाग आणि गोलंदाजीची धुरा सांभाळताना समाधान संघाकडनं प्रशांत पाठक. पहिलं षटक पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईक हँडवर कृष्णा नाईक तर नॉन स्ट्राईक हँडवर निलेश धरणे संघ मालक पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक आहे महेंद्र करमळकर त्या चेंडू मागे पाहायला मिळतात. शॉर्ट थर्ड मॅनला एक सुंदर असं क्षेत्ररक्षण त्याच दरम्यान पाहायला मिळतंय. एक सिंगलनं या आपल्या धावगतीचा शुभारंभ केला जातोय. 51 धावांचा पाठलाग तब्बल 5 षटकांचा हा सामना मैदानाच्या आत रंगतोय. फर्स्ट एलिमिनेटरचा सामना जो संघ जिंकेल तो पुढच्या प्रेरित म्हणजे फ्रेंड सर्कल यांच्याशी लढत होईल. या षटकात कोणत्याही फलंदाजांना षटकार लगावण्यात यशस्वी ठरला त्या षटकारासाठी गौरीश टोपले यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात येत आहे. तदरम्यान थोडंसं चेंडू घेऊन थोडंसं साईड चेंज केली गोलंदाजाला हलक्या हाताने केलाय. समोरच्या दिशेने काय क्षेत्ररक्षण काय एफर्ट परंतु थोडंसं एफर्ट कमी पडला. त्याच गोळीच्या वेगाने चेंडू समोरच्या दिशेने जातोय. डीप लॉंग ऑफला येतोय चौकार. निलेशच्या बॅटमधनं सुंदर फटका पाहायला मिळतोय. चौकार सोशी धावफलक वाद होतोय. 51 धावांचा पाठलाग दरम्यान सुरू आहे आणि धावफलक पोहोचतोय 5 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं षटक अनिवार्य. 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळतात. आता मात्र एक्झिक्यूट केला फटका. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार निलेशच्या बॅटमधनं आणि गौरीशाच्या खिशातनं मात्र 200 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी लगावण्यात आलेलं आहे. एक सुंदर फटका. एक चौकार आला त्यानंतर एक षटकार येतोय. सुंदर अशी खेळी. 51 धावांचं पाठलाग आणि समोरच्या दिशेनं हल्ला बोल केला जातोय. फलंदाज निलेशच्या बॅटमधनं पहिला चेंडू एक विथ अलॉंग द कार्पेट असा चौकार पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेनं आणि त्यानंतर एक सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेनं षटकार येतोय. ओरपीच चेंडूला एक सुंदर असा दिशा दाखवली. शॉर्ट पिचचा चेंडू हलक्याने केला. महेंद्र करमळकर चेंडूच्या मागे सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्याच दरम्यान सिंगल मेल एक स्ट्राईक रोटेट होत आहे आणि 4 चेंडूच्या खेळीची समाप्तीनंतर धावफलक पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. स्ट्राईक हँडवर कृष्णा पहिला चेंडू फेस केल्यानंतर सिंगल मिळवली होती. स्वतःचं खातं उघडलं होतं त्यानंतरचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू एक्झिक्यूट. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावासरशी 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एक सुंदर अशी फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकात मोठे फटके खेळण्याची संधी असते आणि त्या संधीचं मात्र सोनं करून घेताना हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळतात. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 14 या धावसंख्येपर्यंत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा पार. चौकार सुंदर फटका. आता मात्र कृष्ण याच्या पाठमधनं सुंदर फटका येतोय आणि या चौकारासाठी कृष्णा नाईक याच्या पारितोषिक येत आहे. ज्ञानेश्वर गवस यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. एक सुंदर फटका. धावफलक 18 या धावसंख्येवर 51 धावांचं लक्ष. यापुढील होणारा सामना तो म्हणजे फ्रेंड सर्कल आणि या सामन्यात कोणता संघ विजयी होईल या 2 संघ दरम्यान खेळवला जाईल. 2 घ्यायची आहे तर ही फ्रेंड सर्कलचे सर्व खेळाडू
समर्थन कक्षाच्या बाजूला डाव्या हाताला जे डकआउट आहे तिकडे येऊन राहायचं आहे. संघ मालकांची एक विनंती आहे त्या सर्व खेळाडूंना. फ्रेंड सर्कल, एक षटकाचा खेळ समाप्त होतोय. महागडं षटक त्या दरम्यान पाहायला मिळालं. पहिलं षटक प्रशांत याचं आणि त्या षटकात मात्र सन्माननीय एकनाथ यांच्याकडनं निलेश धरणे याच्या षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. या षटकात जर त्यांनी षटकार ठोकला तर 100 रुपयाचं पारितोषिक त्याला नक्कीच देण्यात येईल. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला जात आहे. डीप लॉंग ऑन, एक मिड विकेट पाहायला मिळते. लॉंग ऑफ लॉंग ऑन पाहायला मिळतंय. एक शॉर्ट पॉईंट पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर पाहायला मिळतंय. शॉर्ट स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक एक सुंदर अशी विवरचना त्या दरम्यान पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर निलेश, सुंदर चेंडू, बॅटचा टो, चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक दोन गोलंदाज आणि विकेट किपर यांच्यामध्ये थोडीशी मिस कॉलिंग झाली. थोडंसं जजमेंट चुकलं आणि त्याचा फायदा एक जीवदान प्राप्त होतोय निलेशाला. या जीवदानाचा नक्कीच त्याने फायदा घेतला पाहिजे. एक जीवदान मिळवलं जात आहे. थोडासा आत्मविश्वास त्याचा द्विगुणित होईल कारण एक जीवदान प्राप्त झालंय, त्याचा फायदा घ्यावा लागेल. एक सुंदर चेंडू, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू बॅकफुटवरून स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. प्रयत्न फसला गेला. त्या दरम्यान 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत टाकण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज संतोष गवस. धावफलक 18 या धावसंख्येवर 51 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. आता मात्र शॉर्ट पिचचा चेंडू हुक केला जातोय. वन बाउंस चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. एक सुंदरसं क्षेत्ररक्षण त्याच दरम्यान पाहायला मिळतंय. तिसऱ्या धावासाठी पुकार पप्पा यांच्याकडनं सुंदरसं क्षेत्ररक्षण त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसरशी धावफलक 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलं जात आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू समोरच्या दिशेला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सुंदरसं क्षेत्ररक्षण त्याच दरम्यान गोलंदाज संतोष गवस याच्याकडनं करण्यात येत आहे. एक सुंदरशी गोलंदाजी. पहिलं षटक थोडंसं महागडं नक्कीच ठरलं. तब्बल निघाल्या त्या षटकात 18 धावा. एक षटकार 2 चौकार त्यातमधील एक चौकार आला कृष्णाच्या बॅटमधनं. एक षटकार एक चौकार आला निलेश याच्या बॅटमधनं. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार निलेश. आता मात्र समोरच्या दिशेनं फटका आहे. रनआउट करण्याची संधी. स्वतः सुंदर सुरेख असं क्षेत्ररक्षण. शॉर्ट कव्हरला तेवढीच परतीचे फेक. रनआउट होतोय. निलेश जातोय माघारी. पहिल्या विकेटचं होतंय पतन. 51 धावांचं पाठलाग करत असताना पहिली विकेट होते ती म्हणजे गारद. धावसंख्या पोहोचते 20 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज आनंद. नवीन फलंदाज आनंद नाईक मैदानाच्या आत वर्णी लागते. या फलंदाजाची तब्बल 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 5 चेंडू करी धावफलक पोहोचलंय म्हणजे 20 या धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यात एक सुंदर अशी गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आत संतोष याच्याकडनं पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू या षटकाचा शेवटचा चेंडू, अंत करणारा चेंडू या षटकाचा. सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हरनं क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव पूर्ण केले ते थोडंसं फ्लंबल झाला क्षेत्ररक्षक. त्याच दरम्यान मिळतात त्या 2 धावा. 2 धावासरशी या षटकाचा अंत होतोय, शेवट होतोय आणि या 2 षटक्या क्रिस एका गडाच्या मोबदल्यात धावफलक 22 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलं जात आहे. दोस्ती खातीर म्हणजे आमका ऐकून ना आता सगळ्या 2 बॉल चल मरे 2 चल मरे घेऊन येऊया मरे चावी दे चल मरे
तब्बल धावफलक 22 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांचं असं लक्ष. येणारे 18 चेंडू म्हणजे 29 धावा. षटकात थोडंसं बदल, गोलंदाजीत परिवर्तन, गोलंदाज पाहायला मिळत आहेत ते म्हणजे संदीप गवस. गोलची धुरा सांभाळताना पंचांच्या डाव्या हाताकडनं षटक क्रमांक 3 वैयक्तिक खात्यात पहिलं, संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन संदीप गवस. राईट टॉप ओव्हर द विकेट स्ट्राईक एंडवर आनंद नाईक, नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा नाईक पाहायला मिळतोय. एक पहिला वेळेला चेंडू या षटकाचा 3रं षटक. सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. एक स्लोवर वन यॉर्कर पाहायला मिळाला. त्याच दरम्यान हलक्या हाताने केला, सन्मान दिला त्या चेंडूला. त्याच दरम्यान अजून एक चेंडू निर्धाव गणला जातोय. समीकरण बदलतंय. येणारे 17 चेंडू 29 धावांची असेल आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपण्याची संधी आणि सेफ झेल टिपला जातोय. अजून एका गड्याचं होतंय पतन. आनंद नाईक बॅक टू दी पॅव्हलियन. सुंदर असं गोलंदाजी बॅटच्या पट्ट्यात नक्की चालला होता. थोडीशी ताकद कमी पडली आणि त्याच चेंडू हवे स्थिरावला गेला. तिकडे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सुंदर असं झेल टिपण्यात आला आणि त्याचं पतन. अजून एक बॅक थ्रू मिळतोय आपल्या संघासाठी. एक सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल संदीप गवस यांच्याकडनं. पहिला चेंडू एक स्लोवर वन यॉर्कर, त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं. एक वेगवान गतीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात नक्कीच आला. आनंद याच्या बॅटमधनं एक सुंदर फटका पाहायला मिळाला. तेवढ्यातच सुंदर असं मिड विकेटला क्षेत्ररक्षण आणि नवीन फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे किशोर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका, त्याच दिशेनं क्षेत्ररक्षण आहे. झेल टिपण्याची संधी आणि सुंदर असा झेल टिपला तो बॅक टू बॅक त्याच दिशेनं आणि तोच क्षेत्ररक्षक सुंदर अशी कामगिरी करताना स्वतःच्या संघासाठी बॅक टू बॅक 2 झेल टिपले जातात आणि सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे समाधान 11 भिडशी या संघाचं. पहिलं षटक थोडंसं महागडं षटक ठरलं होतं. तब्बल 18 धावा एक बॅकफुटवर नेऊन ठेवलं होतं. या नवीन फलंदाज महेश लोंढे मैदानाच्या आत आणि चेंडू असणार हॅट्रिक ऑन हॅट्रिक. गोलंदाज संदीप गवस. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर गडीगारात बॅक टू बॅक 2 चेंडूवर. 3रा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. नवीन फलंदाज महेश लोंढे खेळण्यासाठी सज्ज. एक निर्णायक चेंडू ऑन हॅट्रिक असलेला चेंडू. थोडासा खराब लाईनचा चेंडू. पंचांकडनं अवंतरचा इशारा. वाईटच्या स्वरूपात अजून एक धावफलकावर जोडले जाईल. खूप वेळानंतर धावफलक पुढे सरसावलं जात आहे. तब्बल 23 या धावसंख्येवर अजूनही हॅट्रिक चालू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, फलंदाज सज्ज खेळण्यासाठी. तब्बल अजूनही धावा बनवायच्या आहेत, ते म्हणजे 28 धावा. शॉर्ट पिचचा चेंडू हुक केला जातो. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. परतीची फेक येईल तोपर्यंत एक धाव अजूनपर्यंत पूर्ण केली जाते. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण होते आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज स्थिरावत आहेत. एका धावेसरशी धावफलक 24 धावा. धावफलकावर तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 3रं षटक प्रगतीपथावर. कृष्णा नाईक अजूनही मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या फलंदाजावर पूर्णपणे जबाबदारी असेल. या सामन्याची ताकद आहे, क्षमता आहे या फलंदाजाकडे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्याच दरम्यान डीप स्क्वेअर लेगला पाहायला येत आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर स्थिरावत आहेत. एक सिंगलच्या स्वरूपात धावफलक पुढे सरसावतं. 25 ऑन दी स्कोअरबोर्ड. लॉस ऑफ द विकेट 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंतचा खेळ मैदानाच्या रंगला जातोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त. शेवटचं निर्णायक चेंडू घेऊन या षटकाचा षटक क्रमांक 3 संदीप गवस आपल्या रनिंग मार्कवर तयार. महेश लोंढे खेळण्यासाठी सज्ज होतोय.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली जाते, एका धावेवर स्थिरावावं लागेल दोन्ही फलंदाजांना. त्याच दरम्यान एक धावेसरशी या षटकाचा शेवट होतोय आणि धावफलक पोहोचतोय ते म्हणजे 26 धावा धावफलकावर. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची असेल आवश्यकता. येणारे 12 चेंडू 12 चेंडूमध्ये 25 धावा. सतीश शेटकर येणारे 12 चेंडू मागे तब्बल 25 धावांची आवश्यकता. गोलंदाज येतोय तो म्हणजे सतीश शेटकर याच्या हातात चेंडू सोपवला जातोय. कर्णधार पूर्णपणे जबाबदारी देतात या निर्णायक षटकाची. या षटकावर पूर्ण दारोमदार अवलंबून असेल या विजय रथाचा. स्ट्राईक एंडवर असेल तो महेश लोंढे, नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा नाईक याच्यावर पूर्ण जबाबदारी आहे. सलामीवीर म्हणून आलेला फलंदाज अजूनही नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदरशी खेळी करतोय, त्याला स्ट्राईक द्यावं हाच मनसुबा असेल फलंदाज महेश लोंढे याचा, कारण ताकदवर फटक्यांची आवश्यकता आहे. तब्बल 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. काय होईल काय घडेल येणारे 12 चेंडू ठरवतील. पहिला चेंडू घेऊन राईट टर्म ओव्हर द विकेट. सतीश शेटकर सज्ज गोलंदाजीच्या मार्कवर. फुल टॉस चेंडूला हुक केला जातोय. समोर आला, थोडंसं पदाला इथे दाखवलं फलंदाजानं. एक धाव पूर्ण केली जाते. त्याच दरम्यान एका धावे सरशी धावफलकात वाढ होते. 27 धावा धावफलकावर. कृष्णा आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. कृष्णा नाईक फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू परंतु चेंडू निर्धाव जातोय. दोन्ही चेंडू थोडेसे खराब होते. फुल टॉस पद्धतीचे चेंडू होते. एक मोठा फटका खेळण्याची संधी होती परंतु संधी हुकली जाते. आता मात्र विथ ऑन द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला क्षेत्ररक्षक डीप वरनं येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पुकार येईल का आणि दुसरी धाव पण सुरेखरित्या पूर्ण होते. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. त्याच दरम्यान 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च केल्या जातात आणि धावफलक पोहोचतोय 29 या धावसंख्येवर. 29 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडवर कृष्णा नाईक. एक सुंदर असं धावफलक पाहायला मिळते. आतापर्यंतची धावसंख्या पोहोचली आहे म्हणजे 29 धावसंख्येवर. 9 चेंडू तब्बल 22 धावांची असेल आवश्यकता. स्ट्राईक एंडवर कृष्णा मोठ्या फटक्याची आवश्यकता. फुल टॉस चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का. नो मॅन्स लँड मध्ये थोडंसं महेंद्र कर्मळकर फ्लंबल होतात. चेंडू थोडासा दिशा बदलतोय आणि एकच धावेचं रूपांतर तब्बल झेलाचं रूपांतर. 2 धावा आणि पंचांकडनं नोचा इशारा येतोय. पंचांकडनं नोचा इशारा येतोय. दंडित होतोय गोलंदाज. तब्बल 3 धावा या चेंडू मागे. 32 असं धावफलकावर. फ्री हिटची संधी. स्ट्राईक एंडवर कृष्णा. मात्र मोठे फटके खेळावे लागतील. सुरेख चेंडू, टप्पा पडला, थोडासा खाली राहिलेला चेंडू गतीमध्ये बरोबर त्याच दिशेनं स्लोवर पद्धतीचा चेंडू तो ऑफ कटर टाकण्यात आला होता. टप्पा पडला, थोडासा चेंडू खाली राहिला. फ्री हिटची संधी हुकली जाते. त्याच दरम्यान पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय. आता मात्र थोडंसं समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि त्या 7 चेंडू मागे तब्बल जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. फुल टॉस चेंडू हुक जातोय. 200 मधना चेंडू जातोय सीमा पार चौकार. एक सुंदर फटका, देखणा फटका चौकार येतोय कृष्णाच्या बॅटमधनं. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ असेल बाकी. जिंकण्यासाठी तब्बल 15 धावांची असेल आवश्यकता. गोलंदाज कोणता सज्ज होतोय. शेवटचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू टाकण्यासाठी. 6 चेंडू 15 धावा. स्ट्राईक एंडवर असेल महेश लोंढे. नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा नाईक. कृष्णा याला जबाबदारी घ्यावी लागेल. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं तब्बल 2 चौकार पाहायला मिळालेत.
तब्बल 15 धावा त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एक सुंदर फटकेबाजी कृष्णा याच्या बॅटमधनं. तब्बल 6 चेंडू मागे 15 धावांची असेल आवश्यकता. जर हा सामना समाधान 11 संघाने जिंकला तर त्यांची भिडत फ्रेंड सर्कल कोकरल या संघासमोर होईल. जर हा सामना 15 धावा बनवल्या माऊली 11 कहणे या संघानं तर त्यांची भिडत फ्रेंड सर्कल कोकरल या संघाच्या बरोबरीने होईल. लेफ्ट आर्म नवीन गोलंदाज शेवटचे निर्णायक 6 चेंडू. गोलंदाज प्रशांत मणेरकर सज्ज होतोय. सुरेख चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय का? झेल टिपला जाईल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पुकार, परंतु सुरेख असं बॅकअप संतोष गवस याच्याकडनं पाहायला मिळत आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण बदलेल. 5 चेंडू आणि 13 धावांची असेल आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा. काय होईल, काय घडेल? महेशच्या बॅटमधनं एक मोठा फटका आला तर सामन्याचं समीकरण बदलेल. त्या दरम्यान सुंदर चेंडू. टप्पा पडला. टप्प्याने उसळीच घेतली नाही. घरंगळा चेंडू आला. यष्टांचा वेध घेतला. त्रिफाळा चित होतोय. महेश लोंढे जातोय बॅक टू दी पॅव्हलियन. आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय. 4 चेंडू 13 धावा. त्याच दरम्यान बेडशीचे लेजंडरी खेळाडू रवींद्र मणेरकर यांचं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये यायचंय, स्थानापन्न व्हायचंय आणि या समालोचन कक्षाची शोभा वाढवायची आहे. एक सुंदर असं षटक तर म्हणजे प्रशांत मणेरकर यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गोलंदाजीची धुरा सांभाळताना पाहायला मिळतोय. तो फलंदाज रामचंद्र देसाई उर्फ सज्जा. मैदानाच्या आत एक स्लोवर 1 पदीचा चेंडू. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मागे तब्बल धावा बनवायच्या आहेत, ते म्हणजे 15. माफ करा 13 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल. कृष्णा मात्र रनआउट होतोय. समीकरण येऊन ठेपलाय. 2 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज माऊली कळणे संघाकडनं एक सुंदर षटक पाहायला मिळते. समाधान 11 बेडशी संघाकडनं आतापर्यंत पहिलं षटक वावगं ठरलं असतं. पहिल्या षटकात 18 धावा. त्यानंतरचे 2 षटक 4 धावांचे आणि तिसरं सतीशाचं षटक 10 धावांचं. काय किफायतशीर गोलंदाजी, काय कमबॅक म्हणावं लागेल समाधान 11 बेडशी या संघाचं. आता उरले ते 2 चेंडू. त्या 2 चेंडू मागे जिंकण्यासाठी 13 धावांची असेल आवश्यकता. 2 चेंडू 13 धावा. जर 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर सामना बरोबरीत पाहायला मिळेल आणि सामना जर बरोबरीत सुटला तर नक्कीच सुपर ओव्हरचा सामना मैदानाच्या आत पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सिद्धेश नाईक याच्या बाहुबलात ताकद आहे. 2 मोठे फटके खेळण्याची अवकुरा शैलीचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऑन दी स्ट्राईक पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर 2 षटकार आले तर तब्बल 12 धावा. सामना बरोबरीत पाहायला मिळेल आणि सामना जर बरोबरीत असला तर नक्कीच सुपर ओव्हरचा सामना मैदानाच्या आत सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना पाहायला मिळेल. 2 चेंडू 13 धावा. सुरेख चेंडू हलक्यातने केला. झेल टिपला जातोय. अजून एका गड्याचा पतन. समीर देसाई चेंडूच्या खाली. एक सुंदर पद्धतीचा झेल. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सुंदर झेल टिपला जातोय.
अजून एका गड्याचे वतन समाधान वॉरियर्सचे सर्व खेळाडू आनंदाच्या भरात पाहायला मिळतात. एक सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी एक चेंडू 13 धावा. सामना झुकतोय समाधान 11 भेडशी या संघाच्या बाजूने. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी फ्रेंड सर्कलचा कर्णधार तयार राहायचंय. तुमचा संघ घेऊन यापुढे होणारा सामना तुमचा सामना. आता मात्र सामना झुकतोय तो म्हणजे समाधान 11च्या बाजूने. शेवटच्या एका चेंडूचा खेळ असेल बाकी. औपचारिकता बाकी. एका चेंडूची एका चेंडू मागे जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष ठेवलंय. संघ मालक या संघाचे सर्वेसर्वा बाळानंद देसाई स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतात. शेवटचा एक चेंडू थोडासा खराब चेंडू. समीकरण बदलतंय. एक चेंडू 12 धावा. अवंतरची धाव पंचांकडनं घोषित केली जाते. सुरेख चेंडू. त्याच दरम्यान सामन्याचा शेवटतोय. सामना जिंकतोय समाधान 11 संघ. यापुढील होणारा सामना फ्रेंड सर्कल खोकरक आणि समाधान 11 या दोन संघादरम्यान खेळवण्यात येईल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. मॅन ऑफ द मॅच संतोष गवस. एक सुंदर अशी फलंदाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. एक षटक त्याने हाताला 4 धावा दिल्या. एक गडी गारत होतोय आणि हे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय सुनील महाजन साहेब यांना. एक विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्सकडे जायचंय. त्याला सन्मानाची ट्रॉफी द्यायची आहे. त्याचा सत्कार करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचंय. यापुढे सामना होईल. टॉस करून घ्यायचंय. तुमचं आणि ते समाधान चला या तू टॉस करून घे.